गुड मॉर्निंग गाईज. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे मकर संक्रांती 15 तारीख. तर मी आज एक व्लॉग शूट करणार आहे. आज आमचं घरचं हळदी कुंकू पण आहे, त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. दिवसभराचे जे काही होणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हॅलो गाईज, आता माझा आंघोळ करून मी आटपून घेतलेला आहे आणि आता आपण देवांची पूजा करणार आहोत. आणि पूजा केल्यानंतर मग आपण थोडंसं आवरून जरा काळी साडी घालून वगैरे मग आपण सुगडींची पूजा करणार आहोत. त्याने आपली देवांची पूजा करून झालेली आहे आणि आता मग मी ब्रेकफास्ट करून घेणार आहे. आता मी ही काळी साडी घातलेली आहे. तर आता काळी साडी घातल्यावरती आपण पहिली सुगडींची पूजा करून घेणार आहोत. तर ती पूजा केल्यावरती मग मी तुम्हाला दाखवते. इकडे ना आता आपल्या देवांच्या पूजेबरोबर आपण इकडे सुगडींची पूजा करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ऊस, गाजर, तिळगुळ, फुलं हे सगळं टाकून आपण ही सुगड पुजून घेतलेली आहे. इकडे असं करण्याची पद्धत आहे. माझ्या माहेरी बायका अशा ओसायला जातात आणि मग तिकडे त्या सुगडी अशा एकमेकींना देतात. इकडे या सुगडी लहान मुलांना देण्याची प्रथा आहे. म्हणजे जी 5 वर्षाच्या खाली लहान मुलं असतात ही नंतर पूजून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला अशी एक एक सुगड लहान मुलांना अशी द्यायची असते. ते झालेलं आणि आता ते झाल्यावरती इथे संध्याकाळचं संक्रांतीचं जे हळदी कुंकू आहे त्याची तयारी चालू झालेली आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता बायकांना देण्यासाठी अशी फुलं ठेवलेली आहेत. आणि हे जे कंगवे आहे ते माझं देण्याचं असं वाण आहे. इकडे पहिल्या 5 वर्षांमध्ये कंगवा देण्याची अशी प्रथा आहे. म्हणजे 1 वर्ष कोणतं तरी कंगवा देतात. तर मी आज कंगवे देणार आहे. आमच्या ज्या आई आहेत म्हणजेच माझ्या सासूबाई, तर त्या आहेत पेढे देणार आहेत. त्या 5 पेढे असं वाण म्हणून देतात दरवर्षी. आणि बाकी इकडे तिळगुळ आहे देण्यासाठी. आणि इकडे कॅलेंडर्स आहेत, तर आम्ही कॅलेंडर पण देतो. तर असं ही बेसिक अशी हळदी कुंकवाची तयारी झालेली आहे. आता मी इकडे रांगोळी काढून घेणार आहे. म्हणजे इकडे नाही, इथे अंगणामध्ये. आता इकडे बाहेरच्या साईडला थोडीशी आपण रांगोळी काढणार आहे. इकडे हे जे झाड दिसतंय ना, तर याच्या कडेला मी रांगोळी काढणार आहे. आणि इथे थोडंसं मे बी मी काहीतरी डेकोरेशन करणार आहे. आणि इथे जी ही जे काय आहे ते हे तर याच्यावरती मी रांगोळी काढणार आहे. आता इकडे ना तुम्ही बघू शकता की छोटीशी अशी रांगोळी काढून झालेली आहे.
आता त्या लाल रंगाचं जे मी केलेलं आहे रांगोळीचा, तर त्याच्यामध्ये मी एक पिवळं फूड ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ तुम्हाला काय कळतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि इकडे ही छोटीशी अशी बाहेर एंट्रन्सला म्हणून ही रांगोळी काढलेली आहे. हा इकडचा गोल ना जरा गणला आहे. आणि आता मी इकडे थोडंसं डेकोरेशनसाठी, म्हणजे जे आपण फुलांचं डेकोरेशन करतो तसं हे गंगाळ्यामध्ये असं डेकोरेशन करणार आहे. तर इथे आपण पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता आपण ते करणार आहोत. इकडे ना आता आपण हे डेकोरेशन करतोय, तर इथे जी मी फुलांच्या पाकळ्या आहेत या काढून ना मी अशा याच्यामध्ये मिक्स करते आहे. हा कलर ना खूपच सुंदर दिसतो, म्हणजे ना मला लॅव्हेंडर कलर छान आवडतो. आता फुलांमध्ये रोजेस जे असतात ना लॅव्हेंडर कलरचे, ते पण अतिशय सुंदर दिसतात. लाईट पिंक रंगाचे असे जे रोजेस असतात ते. अजून ना बरंच डेकोरेशन करायचं आहे. मी ना तुम्हाला फायनली असं शेवटी ना व्हिडिओ दाखवेन तुम्ही काय काय केलं. नंतर आपण शेवटी ही समाई लावणार आहे. सध्या अशी कच्ची तयारी चालू आहे. आपण इथली जी आपली राहिलेली तयारी आहे ना तर ती करूया. आता मी तुम्हाला दाखवते. मी ना असं यूट्यूबवर छान असं एक हे बघितलेलं होम डेकोर, जसं गंगाळ कसं डेकोरेट करायचं, तर त्याचं मी काइंड ऑफ आता ट्राय करणार आहे. सो लेट्स सी ते कसं दिसतंय. हे येलो कलरचे जे फ्लावर्स आहेत ना तर ते आपण असे इथे कडेला टाकणार आहोत. हो. आता हे जे माझ्याकडे रोजचे पेटल्स आहेत, म्हणजे रोजच्या पाकळ्या, तर त्या मी आता याच्यामध्ये टाकते. या आता ना आमच्या आई पाकळ्या ठेवते. आता ना त्या समईमध्ये वात लावायची आहे. आता फायनली हे असं दिसतंय. आता ना माझ्याकडे ही विड्याची पानं आहेत, तर ही पानं आपण घेऊन अशी त्याच्या कडेला लावणार आहोत. हे छोटंसंच आहे गंगाळ, त्याच्यामुळे ना याच्या कडेला 5च बसतायत. आणि आता ही जी पानं आहेत ना तर त्याच्यावर आपण एक एक फूल ठेवणार आहे. आता ना मला परत हे व्हाईट कलरचे फ्लावर्स मिळाले, तर आता ही जी येलो कलरची आयडिया होती ती कॅन्सल. आता मी हे व्हाईट कलरचे जे फ्लावर्स आहेत ती तिथे ठेवणार आहे. फायनली आपली तयारी झालेली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता की आपली एंट्रन्सला जी आपण रांगोळी काढलेली ती इकडे छान अशी छोटीशी रांगोळी आपण काढलेली आहे घराच्या अंगणामध्ये. हे छान असे इंडोर प्लांट्स आहेत.
आणि इकडे हा मेन आपला टेबल. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत जी बायकांना द्यायची असतात. इथे हे कांगवाचं माझं वाण आहे. इकडे हे फुलं, हे तिळगुळ आणि हे हळदी कुंकवाचं आणि अत्तरचं. इकडे हे पेढ, हे जे माझ्या आईचं वाण असतं, म्हणजे माझ्या सासूबाईंचं. आणि इकडे छान असे मोरपिशी हॅलो गाईज. तर मी ना आज नऊवारी घातलेली आणि मी अशी रेडी झालेली आहे. आय एम सो सॉरी. मी जेव्हा रेडी होते ते मला अजिबात काही शूट नाही करता आलं आणि मला तेव्हा पण काही स्वतःला दाखवता नाही आलं, बिकॉज रेडी झाल्यानंतर लगेच हळदी कुंकवाला बायका यायला स्टार्ट झालेल्या. त्याच्यामध्ये पण मी थोडंसं असं शूट केलं, फोटोज वगैरे बरेच काढलेले आहेत, पण तरी पण असं तितकं म्हणावं असं मला शूट अजिबात नाही करता आलं, बिकॉज सगळे येत होते आणि त्याचं विचित्र वाटत होतं मग शूट करायला. तर मग मी आज ही पर्पल कलरची नऊवारी घातलेली आहे. ही माझ्या लग्नातली सप्तपदीची नऊवारी आहे आणि हे मी नेहमीसारखे असे ते रोजेस टाकलेले माझ्या केसांमध्ये आणि बाकी मग हे सगळे सोन्याचे दागिने जे मी नेहमी अजिबात घालत नाही ते मी घातलेले आहेत. आणि आता बऱ्यापैकी सगळं हळदी कुंकू आटपलेलं आहे. बऱ्याच बायका येऊन गेल्या, 50 बायका तर येऊनच गेल्या असतील. आणि आता मग मी थोडीशी अशी निवांत झालेले आहे. मी स्वतः माझे अजून फोटोज काढलेले नाही आहेत, आता मी फोटोज काढणार आहे. बाय द वे मी ना आता फोटोज काढायची म्हणून आता ही वेगळी नॉट घातलेली आहे, बिकॉज ही ना पेस्टी नॉट आहे आणि मग अशी मी ती घातलेली पण ती सारखी खाली खाली येत होती आणि मला त्यामुळे कंटाळा आलेला, म्हणून मग अशी मी ती काढून टाकली आणि माझ्याकडे ती घालायची नव्हती ती घातली. उद्या मला पुण्याला जायचं आहे, बिकॉज 17th आणि 18th माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. सो मी अजून माझी बॅगही अजिबात पॅक केलेली नाही आहे, सो मला त्याची पॅकिंग देखील करायची आहे. माझ्यात अजिबात आता पेशन्स नाही आहे कोणती पॅकिंग वगैरे करायला. तरी स्टील लेट्स सी व्हॉट हॅपन्स. पण मे बी मी सकाळी उठून पॅकिंग करेन किंवा आता रात्री आपली लिस्ट वगैरे काढून ठेवून मला काय काय पॅक करायचं, बिकॉज लग्न वगैरे असतील की बऱ्याच गोष्टी असतात पॅक करण्यासाठी आणि मी लिटरली मी लिस्ट पण काढलेली नाही मला काय काय पॅक करायचं तर. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, आम्ही ना आता हॉटेलमध्ये आलेलो, फंक्शनचं हॉटेल आहे तिकडे. तर तिकडे ना हा झुला आहे आणि झुल्यामध्ये आम्ही आता फोटोज काढत होतो. असं छान आहे आणि इथलं ना लाईट खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे ना इथले फोटोज चांगले येतात, त्याच्यामुळे मग आम्ही इकडे शूट केलं. आता मी चेंज करणार आहे. आता रात्र झालेली आहे आणि रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत आणि आता मी हा ब्लॉग कंप्लीट करते. आता मी जाऊन झोपणार आहे.
त्याच्यामुळे गुड नाईट. आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.